साहेब का का विलंब होत होता हा काय सांगितलं गेलं प्रक्रियेमुळे विलंब झाला काय नेमकं कारण सांगितलं गेलं तुम्हाला नाही याला दोघं दोषी आहेत अधिकारी पण आहेत आणि सरकार पण बर. आहे यांना जाणून बुजून यांनी षड्यंत्रच रचलं होतं की 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत मराठ्यांचं लई कल्याण होईल म्हणून आणि मी त्या कमी होऊ देत नाही यांनी किती नाटकं करू द्या कारण त्यांचं प्रोसिडिंग आलंय मी सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल करीन प्रोसिडिंग त्यांचं की हे यांनी दिल्यात आपल्या नोंदी शोधलेल्या म्हणजे 3 वर्षात शिंदे समिती गठीत झाली 3 वर्षात त्यांनी 58 लाख नव्या नोंदी शोधल्यात ज्याला कुणबी प्रमाणपत्र आधी मिळालेलं नाही त्यांच्या ह्या 58 लाख नोंदी शोधलेल्या ज्याला कुणबी प्रमाणपत्र निघालंय त्यांची नोंद शोधायची काय गरज आहे म्हणजे हे डाव खेळत होते हे सगळ्या नव्या नोंदी आहेत आणि हैदराबाद गॅजेटनुसार सुद्धा द्या हे त्यांना सांगितलंय त्यांचा पुन्हा एक डाव होता दादा की सातारा संस्थान कोल्हापूरचं संस्थान पुणे औंध आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेटियर मराठ्यांना द्यायचं नाही बर लय मराठी आरक्षणाचं ते मी ते सुद्धा घेणार आहे त्यांनी सांगितलं हो आम्ही अहवाल मागून घेतलाय ते पण JR काढून अंमलबजावणी करतो यांना EWS एसीबीसीच्या पोरांना सुद्धा यांना नोकऱ्या द्यायच्या नव्हत्या त्या सुद्धा द्यायच्या सांगितल्या महामंडळाचे परतावे पण यांना द्यायचे नव्हते सारथीच्या योजना यांना बंद पाडल्या त्यांना सुरू करायच्या नव्हत्या त्याही सुरू करा म्हणून सांगितलंय निधी सारथीला लागण तितका द्यायचा पंजाबराव देशमुखांची शिष्यवृत्ती राहिली पोरांची ती पण द्यायची मराठ्यांवरती यांनी खोट्या केसेस केल्यात राज्यात त्याही मागं घ्यायच्या त्यांनी सांगितलं हो आता आम्ही ती प्रक्रिया सुरू करतो असं 3 वर्षापासून म्हणतात म्हणून मला 29 ऑगस्टला निर्णय आंदोलन करायचं सगळ्या गोष्टीची पूर्तता झाल्याशिवाय 29 ऑगस्टचं आंदोलन मागं होणार नाही कोणाचाही बाप येऊ दे होणार नाही यांनी आता ओबीसीचा दादासाहेब JR काढलाय मराठ्यांना सवलतीचा लागूच नाही केला कशाला काढणार रे खोटे कशा किती दिवस खेळणार मराठीशीतून हैदराबादचं गॅजेटचं तोच केलं JR काढला प्रमाणपत्र कसं काय देत नाही तुम्ही कशाला काढला म्हणतो आता तेही दुरुस्त करायला लागले सगळे अधिकारी बोलून ते आता कसे ठेप्याला आले हे आंदोलन थांबत नाही पण माझं महाराष्ट्रातल्या लोकशाहीच्या चॅनलच्या माध्यमाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान ती आली आता घरात बसू नका एकाही मराठ्यांनी आता घरी बसू नका प्रत्येकानं आंदोलनाला भेट द्या ज्याला दिवसभर काम आहे त्याने रात्री भेट द्या ज्याला रात्री काम आहे त्याने दिवसभर भेट द्या या आंदोलनाला भेट द्या नोकरदार वर्ग आपला राजकारणी वर्ग मराठ्यांचा आपला व्यावसायिक वर्ग मुंबई पुण्याचा आणि सामान्य शेतकरी मराठा ज्यांना बसून राहायची वेळ आहे त्यांनी इथंच बसून राहायचं काम होऊस तर माघारी फिरायचं नाही आंदोलन यशस्वी होतं आणि ज्यांना शेताकडे काम आहे त्यांनी काम करून भेट द्यायला येत जा सारखं चलू द्या 8-10 दिवस हे सलग आता असं काय नाही 29 ऑगस्टलाच यावं म्हणून मी काय म्हणत नाही याचा अर्थ 29 ऑगस्टला येऊ नका गैरसमज जायचा तुम्ही 29ला या आणि सारखं रात्रंदिवस सुद्धा हे आंदोलन सुरू ठेवायचं रातची सुद्धा भेटायला यायचं आणि याच्या बरोबर लोकशाहीच्या माध्यमातून महत्वाचा विषय मराठा समाजाला सांगायचा ते सांगतो ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी अर्ज केलेत पण कुणबी प्रमाणपत्र दिले नाही त्यांनी 28 ऑगस्टला आंतरवालीला अर्ज घेऊन द्यायचा की माझी नोंद सापडलेला असून सुद्धा अधिकाऱ्याने मला दिलं नाही दुसरं ज्यांचे प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी दिली नाही त्यांनी अर्ज घेऊन यायचा आंतरवालीला माझी व्हॅलिडिटी दिली नाही 28 ला सगळे अर्ज जमा करून घेणार आहेत आणि ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केलेत त्यांनी सुद्धा प्रमाणपत्र दिले नाहीत म्हणून अर्ज घेऊन या आणि ज्यांना अर्ज करायचे नोंदीनुसार त्यांनी आत्ताच्या 8 दिवसात अर्ज करा कसे अधिकारी देत नाहीत ते आपण सरकारला सांगू कसं काय देत नाहीत म्हणून म्हणजे विषय क्लिअर केले सगळे मराठा समाजासमोर आणि 5वा विषय ज्या पोरांच्या एसीबीसी EWS मधून निवडी झाल्यात त्या पोरांनी आंतरवालीला अर्ज घेऊन यायचा नियुक्तीसाठी आम्हाला दिली नाही नियुक्ती म्हणून जे या पोरांना येता येणार नाही त्यांनी आईवडिलाला भावांना पाठवा ज्या विद्यार्थ्यांचे सारथी मार्फत योजना आल्या नाहीत नवीन JR काढलं ओबीसी त्याच्यानुसार आल्या नाहीत त्यांनी सांगा आम्हाला आमच्याकडून 100% फीस घेतली आम्हाला सवलत मिळाली नाही आम्हाला शिष्यवृत्ती मिळाली नाही आमचं ऍडमिशन अडचणीत आहे त्यांनी आंतरवालीला येऊन अर्ज घेऊन या जर विद्यार्थ्यांना येता आलं नाही शिकायला गेल्यामुळे तर त्यांनी घरच्या पालकांना कोणालाही अर्ज घेऊन पाठवा इथून काम होस तर वापस जायचं नाही हे मराठ्यांनी लक्षात ठेवा आणि शेवटचा विषय की ज्या महामंडळामार्फत तुम्हाला व्याज परतावे मिळालेले नाहीत त्यांनी सगळ्यांनी अंतरवालीला अर्ज घेऊन यायचे माझे व्याज परतावे दिले नाहीत त्या फटक्यात सगळे कामं करून घेतो एकच काय करत नाहीत बघतो लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.